वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ प्रभू श्री रामचंद्र समर्थ रामदास स्वामी पूजनीय अक्का आणि बेळगाव निवासी परमपूज्य कलावती आई माझ्या सद्गुरु यांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि आराधना ध्यान समूहातले आपण उपस्थित सर्व साधक आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते। आपण गेले 4 दिवस पूजनीय अक्कांचं चरित्र आणि त्याच्यावरती चिंतन करतो आहोत आणि आज समाप्तीचा दिवस आहे। तर मला ते 4-5 दिवस मी सुद्धा अक्कांच्या त्या चरित्रामध्येच मग्न होते। बाकी मलाही दुसरं घरातलं सगळं करत असताना सुद्धा थोडासा त्याच लहरींमध्ये विचार तरंगांमध्ये मी वावरत होते आणि मी पण तो एक आनंद लुटला या आपल्या निमित्ताने। तर अक्कांचं चरित्र सुद्धा तसं खूप गोड आहे, स्फूर्तिदायक आहे, प्रेरणादायक आहे, आमच्या जीवनाला, आमच्या मनाला, आमच्या विचारांना चालना देणारं आहे। कारण आमच्यातल्याच एक अशा सामान्य कुटुंबात जन्मल्या आणि आम्हाला असं वाटतं की हे आपण करू शकत नाही, पण ते अक्कांच्या उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येईल की आपण हे साधू शकतो हा विश्वास अक्कांनी आपल्याला या सगळ्या वाटचालीमधून दिलेला आहे। कालपर्यंत आपण पाहिलं की अक्कांना एक निराळाच दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतामध्ये त्यांना साक्षात समर्थांनी दर्शन दिलेलं आहे आणि तिथे प्रचिती दिलेली आहे की ते या कृष्ण भक्त तर तू राम आणि कृष्ण यामध्ये भेद मानू नकोस, त्यात द्वैत नाही हे समर्थांनी सांगितलं। आणि जसा ओम नमो भगवते वासुदेवाय हा त्यांचा मंत्र होता, गायत्री मंत्र त्यांच्या सद्गुरूंनी सांगितला होता आणि त्याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं सुद्धा पठण आणि जपजाप्य हे अक्कांच्याकडून घडायला लागलं होतं। अशा प्रकारे अक्कांचं हे सगळी वाटचाल सुरू होती आणि त्यांची ती नियोजित संकल्पित जपसंख्या पण पूर्ण झाली होती। कबीरांचा एक दोहा आहे, जब तुम आया जगत में जन हासे तुम रोए, अब ऐसी करणी कीजिए की तुम हासे जन रोए। जेव्हा माणूस एखादा जीव जन्माला येतो, स्त्री पुरुष कोणीही असो, तर तो आल्यानंतर पहिल्यांदा त्याच्या अस्तित्वाची खूण म्हणजे तो रडायला लागतो। नाही रडला तर त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात डॉक्टरांना। तो रडला म्हणजे तो आहे, अस्तित्वात आहे असं आपल्याला मानता येतं आणि नाही रडला तर त्याच्यासाठी काहीतरी करून येणं केणं प्रकारेनं रडवावं लागतं। आणि तो मनुष्य हा एकच प्राणी असा आहे की तो जन्माला येताना रडतो, जातानाही त्याला वेदना होतात, व्याकुळच असतो तो। हे देह सोडून जायचं जड असतं, कारण देहाची आत्मस्वरूपाची ओळख झालेली नसते, त्यामुळे देहाशी संबंध असतो आणि देह सोडायलाच जीव तयार नसतो। त्यामुळे त्याला जन्माला येताना रडायचं, रुदन, मरताना रुदन, आयुष्यभर पण तेच असतं। प्रत्येक गोष्टीमध्ये तक्रार तक्रार आणि तक्रार। जे माझ्या समोर आलेलं आहे त्याचा सहज स्वीकार आपल्याला करता यायला पाहिजे, अशी आपली साधारण तयारी व्हायला पाहिजे। आणि ती केव्हा होते तर ही संतत्वाची वाटचाल आहे
किंवा त्या दृष्टीने आपला अभ्यास साधकाचा जर झाला तर होतो तो. म्हणून कबीर म्हणतात, जब तुम आया जगत में जन हासे तुम रोय. बाकीचे सगळे आनंद व्यक्त करतात. नातू झाला, मुलगा झाला, मुलगी झाली, नात झाली, भाचा झाला, भाची झाली, जे नातं असेल त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करतात. आनंद व्यक्त करण्यासारखी गोष्ट असतेच ती. तो आनंद व्यक्त करू नये असं नाहीये, तो व्यक्त करतात. पण नंतर मग जाताना असं करणी करावी की तुम हासे जन रोय. हे जग सोडताना तो जीव जातोय, निघालाय तो त्या यात्रेला, महायात्रेला निघालाय. पण त्यावेळेला लोकांना असं वाटावं की आपला हा कोण मोठा आधारस्तंभ होता आणि तो आम्हाला सोडून जाऊ नये. आणि त्याच्यासाठी लोकांनी आसवं ढाळावी, असं कर्तृत्व त्यांनी गाजवावं, त्या जीवानी असं कर्म करावं की त्यांनी आपला आधार तुटतोय आणि आपल्याला आधार देणारा हा आधारस्तंभ आज नाहीये, आम्हाला तो आत्ताच भेटणार नाहीये पुन्हा, याच्यासाठी तळमळणारे असं कृत्य आपल्याकडून घडावं. आणि तसं कबीरांच्या दोह्याप्रमाणे अक्कांनी आपल्या जीविताचं ध्येय गाठलं होतं. आणि इतकं आपण बालपणापासून बघितलं की एक साधं कुटुंब, अनेक बाकीची ही सगळी 3 भावंड आणि अक्का मिळून 4 भावंड एका घरात आहेत. जे घरातल्या सगळ्यांनी संस्कार केले ते सगळ्यांच्यावर केले. पण त्याच्यामध्ये मात्र ज्या कुशाग्र आणि अतिशय तल्लख बुद्धीच्या, अतिशय ज्ञानी, जिज्ञासू ह्या अक्काच फक्त घडल्या. बाकी त्यांच्यामध्ये ही पुढे वारसा नेणारी किंवा ही परंपरा पुढे नेणारी असं तसं त्यांच्या घरात कोण नाही. आता अंबरनाथला जरी आपण गेलो तरी आहेत मंडळी, पण जितकं कार्य घडावं, अक्कांचा वारसा पुढे न्यावा, तितकं घडत नाही. आत्ताचा दासबोध सखोल अभ्यास उपक्रम परिवार अक्कांची ही सगळी शिस्त, अक्कांची शिकवण ही पुढे नेण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय. आणि आता अक्कांचं आपण पाहिलं की तो दृष्टांत झाला. आणि त्यानंतर मग अक्कांची पुढची वाटचाल म्हणजे मंदिर बांधलं होतं अंबरनाथमध्ये, मुरलीधर मंदिर. आणि जास्त सोवळ्या ओवळ्याचा त्रास नको म्हणून मग मुरलीधराचंच मंदिर पाहिजे. आईने म्हटलं तर दत्ताचं वगैरे पण नाही. आणि मग ते मंदिर बांधलं आणि तिथे मग काहीतरी उपासना नित्य नियमित व्हायला पाहिजे. मग त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन आणि दासबोध वाचन, त्यानंतर भक्तिविजय, हरिपाठ, हरिविजय, पांडव प्रताप अशा सगळ्या पोथ्यांचं, ग्रंथांचं वाचन, प्रवचन, चर्चा असं सगळं रोज नियमाने सुरू झालं. ज्ञानेश्वरी नंतर एकनाथी भागवत याचाही अभ्यास सुरू झाला. त्यानंतर मग काही संतांचे पुण्यतिथी उत्सव मंदिरात व्हायला लागले. गर्दी वाढायला लागली. आजूबाजूच्या भगिनी कमी होत्या, पण तरी सुद्धा अक्का कधी स्वस्थ बसल्या नाहीत. असतील त्यांना जमवून त्यांनी आषाढी, कार्तिकी पांडुरंगाची दिंडी सुरू केली. आज सुद्धा अंबरनाथमध्ये ज्या अक्कांच्या सहवासात राहत होत्या, त्या सगळ्या भगिनी आत्ता सुद्धा ती दिंडी काढतात. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अक्कांच्या मुरलीधर मंदिरामध्ये होतो. परवाच मी त्यांना फोन केला होता, त्यावेळेला त्या म्हणाल्या की हो, आम्ही दिंडी वगैरे काढतो आणि ते अक्कांच्या तिथीला भजन करतात त्या मंदिरामध्ये जाऊन. गोकुळाष्टमी उत्सव, नामसप्ताह, दासनवमी उत्सव 9 दिवस असं अक्कांनी तिथे सुरू केलं होतं. आता तसे तेवढे उत्सव मोठ्या प्रमाणात होत नाही, पण काही हे 2-3 आणि त्या भगिनी काही कमी आहेत आता अक्कांच्या सहवासातल्या, वयस्कर आहेत, तरीही त्या जमतात. आणि आम्ही मात्र अक्कांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये 2021 ते 2022 या वर्षामध्ये आम्ही तिथे गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला होता, दीपोत्सव साजरा केला होता. दासबोध सखोल अभ्यासक्रमाची बरीचशी मंडळी, जवळजवळ 100-150 मंडळी आम्ही तिथे जमलो होतो आणि अक्कांच्या मंदिरात आम्ही तो उत्सव धूमधडाक्यात साजरा केला होता. त्यानंतर मग पुढे अक्कांची वाटचाल सुरू झाली. एकदा शाळेमध्ये मुलांच्या परीक्षा सुरू होत्या आणि तिथे सुपरविजन करताना पर्यवेक्षक म्हणून आई अक्का तिथे कार्यरत असताना अक्कांना काही अभंगाच्या ओळी स्फुरल्या. त्या आठवल्यानंतर जवळ कागद घेतला आणि त्याच्यावर त्या आठवलेल्या सगळ्या अभंग तो लिहून काढला. आणि नंतर मग त्या दिवशी घरी आल्या आणि रात्री 12 वाजता त्यांना दारावर टकटक जाणवली. आणि मग त्या ऐकतायत दारावरती ठोक-ठोक कोणतरी करतंय. दार ठोठावतंय कोणीतरी. आणि दार कोणी दार उघडलं अक्कांना पत्ताच नाही.
उठण्याची इच्छा पण म्हणजे उठायचे पण ती होत नव्हती तयारी. मच्छरदाणी बाजूला करून, अक्का मच्छरदाणी लावून झोपल्या होत्या. ती बाजूला करून त्याच्या आतमध्ये त्या गुरुदेव आल्या, भागीरथीबाई वैद्य, ज्यांनी त्यांनी हे घेतलं होतं, त्यांचं देह ठेवला होता त्यांनी. त्यानंतर त्यांनी अक्कांना दिलेली ही भेट आहे. अक्का खडबडून जाग्या झाल्या आणि नमस्कार करणार तेवढ्यात गुरुदेवच उशीवर बसल्या अक्कांच्या आणि म्हणाल्या त्यांना, आज छानसा अभंग स्फुरला ना, म्हणून मला दाखवणार का तुम्ही, असं म्हणाल्या. तर मग अक्का म्हणाले, हो, पण मला पूर्ण पाठ नाहीये, मी कागद दाखवते, असं म्हणाले. आणि अक्का उठल्या तर खुंटीवरची पिशवी काढली, पाकिट बाहेर काढलं, कागद घेतला आणि तो अभंग अक्कांनी म्हटला. नारी अथवा नर शरीर ते भिन्न, आत्माराम त्यात परी तो अभिन्न. कृत्तिकेच्या संगे पुष्पवास भंगे, ऐसे घडले ना कधी न होगे. तनु माये आत ब्रह्म मायातीत, अज्ञ पटलगे करीती हो करीतो हा घात. शेवटचं कडवं अक्कांनी लिहिलंय. श्री भागीरथी द्वारा आशा पैल पारा, अविवेक सारा दृष्टी साफ करा. श्री भागीरथी द्वारा अविवेक आशा पैल पारा, असं अक्कांनी लिहिलेलं वाक्य. मग गुरुदेव म्हणाल्या, वा, छान अभंगाची रचना केलेली आहे, पण शेवटचा चरण थोडासा खटकतोय, त्यात बदल करायला पाहिजे. त्यातला खांद्यावर हात ठेवला अक्कांच्या आणि त्या चरणातला अक्का जिजी म्हणाल्या, रा काढून रू घाल तिकडे, असं म्हणाले. आणि मग बघूया काय होतंय ते कडवं. मग अक्कांच्या पाकिटातून त्यांनी पेन काढलं, राचे रू करू पुन्हा म्हटले. आणि मग ते कडवं कसं झालं, श्री भागीरथी तारू, तारा होतं तिथे तारू केलं, आशा पहिलं पारा होतं तिथे आशा पहिलं पारू केलं, अविवेक सारा तिथे सारू केलं, दृष्टी साफ करा तिथे दृष्टी साफ करू, असं केलं. हा उकार आहे, हे उकारांत शब्द ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये ती फार लढीवाळ भाषा आहे माऊलींची. आणि तिथे ती आपल्याला सारखी ती कवळू, हे आवळू, असे काही अनेक शब्द येतात आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये. ते सगळे उकारांत शब्द आहेत, ते आवडीचे आहेत माऊलींच्या. आणि मग तो अर्थ त्यांनी म्हणजे काय म्हटलं इथे, की हा असा आपण आज्ञा केल्यासारखं होतं, करा सारा. तर तसं नको. आपल्याला काय अधिकार, एक सद्गुरू सांगतायत आपल्या परिपूर्ण शिष्येला, आणि आम्ही तर किती हे करत असतो की आपला रुवा हे करावा म्हणून. पण अविवेक सारायलाच हवा, मिळून मिसळून बोलायला हवं. आता पुन्हा नाही अशी चूक करायची हा, असं त्यांना बजावलं. आणि मग अक्कांनी त्यांचे चरण घट्ट धरले. किती वेळ गेला अक्कांना समजलंच नाही. आणि थोडा वेळ जेव्हा जाग्या झाल्या तेव्हा समजलं, तर उशीचा कोपरा घट्ट धरलेला होता आणि डोळ्यातून अश्रू झरझरा वाहत होते. न थांबणारे अश्रू होते ते, धारा लागल्या होत्या अश्रूंच्या. गादीवर पेन होतं ते तसंच उघडलेलं होतं, त्यातली सगळी शाई ती झिरपलेली होती आणि तो निळा डाग सगळा तिथे मोठा पडलेला होता. जवळच कागद आणि त्या कागदावरती रा वर तिरकी रेष आणि राचं रू केलेलं ते रूपांतर. हे सत्य की स्वप्न, अक्का परत शहारल्या, रोमांच उभारले, अंगावरती उभे राहिले, अष्टसात्विक भाव जागृत झाले. किती गोड अनुभव. सद्गुरूंनी त्यांना प्रत्यक्ष भेट दिली होती. सद्गुरूंचं किती लक्ष आहे आपल्याकडे याची खात्री अक्कांना पटली. आणि मग हा असा एक गोडच धक्का होता सद्गुरूंच्या भेटीचा. आणि त्यानंतर मग पुढे अक्कांचं प्रवचन कीर्तन म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी जायचं आणि तिथे प्रवचन वगैरे हजर राहायचं, हे अक्कांचं नियमितपणे चालू होतं. आणि असंच एकदा 1982 मध्ये डोंबिवलीला प्रवचनाला जायचं होतं अक्कांना. नाथ षष्ठी चा उत्सव होता आणि तिथे अक्कांना बोलवलं होतं. पण मुंबईमध्ये डोंबिवलीची लोकलमध्ये जी गर्दी होती, त्या गर्दीमध्ये उतरताना कुणीतरी जोरात धक्का दिला आणि त्या इतकं जोरात धक्का दिल्यामुळे अक्का पडल्या स्टेशनवर. रेटलं सगळ्यांनी तिथेच. आणि त्या ठिकाणी अक्कांचा गुडघा, उजवा गुडघा, त्याला दुखापत झाली इतकी की तो मोडलाच.
गाडी खालीच जाणार होत्या, पण परमेश्वरी कृपेने अक्का बचावल्या होत्या. म्हणजे ते पोहायला गेल्या होत्या तेव्हाही ते जीवावरचं संकट होतं. हेही अक्कांच्या जीवावरचं संकट, त्यातून परमेश्वरांनी त्यांना वाचवलं. आणि त्यानंतर मग आधार देत उभं राहून डाव्या पायाने लंगडतच रिक्षा करून त्या डोंबिवलीला गेल्या. प्रवचन पाय लांब करून करावं लागलं, पण ती सेवा केली. आणि त्यानंतर मग समजलं की वाटी सरकलेली आहे आणि ऑपरेशन वगैरे सगळं हे सोपस्कार करावे लागणार आहे. आणि त्यावेळेलाच भागवताचा सांगता दिन कल्याणच्या ज्ञानेश्वर मंदिरात होता. तिथेही जाता जाता भेट दिली त्या परिस्थितीमध्ये. आणि त्यानंतर मग अंबरनाथला जाऊन मग ते प्लास्टर आणि डॉक्टरांकडे जाऊन पुढचे उपचार झाले. 1.5 महिना अक्कांचा पाय प्लास्टर मध्ये होता. मांडी घालून बसता येईल की नाही हे सुद्धा साशंकता होती त्याबद्दल. प्लास्टर काढलं आणि मग व्यायाम देऊन पायाची घडी, पाय दुमडायला जमलं. आणि मग देहाचं अस्तित्व नसलं तरी चैतन्य शक्ती मात्र अक्कांच्याकडे जबरदस्त होती. आणि पाठीशी त्यांच्या सद्गुरूंचा भक्कम आधार होता. आणि त्यामुळे अक्कांना ते थोडस धीर मिळत होता आतूनच काहीतरी. आणि आपण यातून पार पडू हे हाही विश्वास होता. आणि मग पुढे काही दिवस गेले आणि त्यानंतर मग त्यांच्या गुरुदेव भागीरथीबाई म्हणजे जीजी भागीरथीबाई वैद्य यांच्याकडूनच त्यांना एक आदेश आला की तू भागवतावर निरूपण कर. आणि तोपर्यंत अक्कांनी काही भागवत वगैरे दासबोध वाचन ज्ञानेश्वरी हे होतं, एकनाथी भागवत भावार्थ रामायण, पण भागवत वगैरे काही तसं वाचन आणि त्या दृष्टीने नव्हतं. आणि मग तो ग्रंथ मिळवला, त्याच्यावर अभ्यास केला, टिपणं काढली. आणि त्यानंतर मग अक्कांनी तो अभ्यास सुरू करून त्यामध्ये भागवत कथा करायला सुरुवात केली. कल्याणहून अकोल्याला जाताना पुन्हा एकदा अशीच पायाला दुखापत झाली. एकदा डोंबिवलीला उजवा पाय तर अकोल्यामध्ये डाव्या पायाला दुखापत झाली. तिथेही महिनाभर प्लास्टर. आणि असं म्हणाले डॉक्टर, कदाचित कुबडी सुद्धा घ्यावी लागेल. थोडं क्षणभर चिंता वाटली अक्कांना, पण पुन्हा परत तोच विश्वास मनामध्ये आपल्या सद्गुरू पाठीशी आहेत. देहाला त्या सद्गुरूंनीच पुन्हा आतून म्हणजे एक दृष्टांत दिला, अगं देहाला थोडी विश्रांती हवी, त्यामुळे ही संधी मिळालेली आहे. तुला जे चांगलं आवडेल काम करायला, मनाला विरंगुळा म्हणजे खूप आनंददायक, उत्साहवर्धक असं वाटलेलं काम तू कर, बसल्या बसल्या जे आवडेल ते. मग त्यांनी काय, अक्कांना काय आवडणार, चौरंग घेतला, दासबोध, मनोबोध, गीतेची पुस्तकं असं घेतलं, पेन आणि हे सगळं लेखन साहित्य तर जवळ होतच. पलंगावर बसल्या बसल्या थोडस विश्रांती घ्यायची, उठायचं, पुन्हा परत प्रश्न लिहायचे. मी पहिल्यापासून आपल्याला सांगते, दासबोध सखोल अभ्यास उपक्रम हा जो अक्कांनी सुरू केला, त्याच्यामध्ये एक 200 प्रश्नपत्रिका अक्कांनी काढल्या. 220 दशक, 200 समास, प्रत्येक समासावर 5 प्रश्न. हे अक्कांनी ह्या आपल्या अस्वास्थ्य असताना शरीराला आम्ही किती पुरवाळतो, आम्ही आमच्या देहाचं किती कौतुक करतो, किती हे झालं ते झालं, म्हणजे जे नकारात्मक बोलतो त्यामुळे आमच्या शरीरामध्ये त्या आज्ञा तिथे जात असतात. म्हणून आम्ही आता, मी काल पण म्हटलं तुमची प्रार्थना खूप छान आहे. परवा मी म्हटलं होतं की आर्थिक संस्था किंवा आर्थिक व्यवहारासाठी ऑडिट करावं लागतं, तसं आपल्या कर्माचं ऑडिट म्हणजे तुमची प्रार्थना आहे. आणि हे ऑडिट आपण रोजच्या रोज केलं पाहिजे. माझ्याकडून काय बोललं गेलंय, नकारात्मक किती बोललं गेलंय, हाही विचार केला पाहिजे. बरं नसलं तरी मला बरं होणार आहे हा विश्वास मनात असला तर नक्की बरं होतं. आणि त्या आजाराला आपल्याला लांब ठेवायला पाहिजे, ते अक्कांच्याकडून शिकायला पाहिजे. एवढं हे असताना सुद्धा, बरं वाटत नसताना आपोआप त्याचा विसर पडून त्याच्यामध्ये मग्न. आणि त्याच्यात किती वैविध्य, इतकी सुंदर प्रश्नपत्रिका प्रत्येक अक्कांनी काढलेली आहे की त्या अक्कांच्या चरणाशी लोळण घ्यावं असं मला प्रत्येक स्वाध्याय सोडवताना वाटायचं, की काय विचार केला असेल. आणि अक्कांना कोणी एका जवळच्या भगिनींनी विचारलं, अक्का हा असा असा संबंध आहे का, काय नाही मी असंच सहज काढलेलं आहे म्हणाल्या त्या प्रश्न वगैरे. ते प्रश्न सुद्धा समासाशी संबंधित आहेत. गीतेचा प्रश्न, मनाच्या श्लोकावरचा प्रश्न, समर्थ चरित्रावरचा प्रश्न, हा सगळा त्या समासाभोवती फिरत असतो. म्हणजे समासातला विचार समर्थांनी दिलेला, ह्या सगळ्या सहाय्यांनी तो अधिक दृढतर व्हावा अशी अक्कांनी ती योजना केलेली आहे. आणि आज या अभ्यासामध्ये
अनेक आपल्या भारतामधली अनेक राज्य, त्यातले अनेक साधक या अभ्यासामध्ये आता सहभागी आहेत. इतकंच नाही तर भारताबाहेर साता समुद्राच्या पलीकडे अनेक देशांमध्ये सुद्धा हा अभ्यासक्रम करणारी साधक मंडळी आहेत. आणि त्यानंतर मग थोडंसं प्लास्टर वगैरे काढलं. आणखीन मग अक्कांनी ठरवलं की आपल्याला थोडंसं मांडी घालून जमतंय बसायला, तर आपण सज्जनगडावर जायचं दर्शनाला. आणि मग तिथे सज्जनगडावरती जाण्याचा अक्कांचा विचार. आणि तिथे गेल्या. सज्जनगडावरती सुद्धा सगळ्या गोष्टीच अक्कांच्या वैशिष्ट्यपूर्ण. मी म्हटलं ते प्लॉट अक्कांनी घेतला 3, 5, 6 नंबर. त्रिगुणातून बाहेर पडायचे आपल्याला, सत्वरजतम. त्यानंतर पंचविषयामधून बाहेर पडायचंय आणि षड्विकार 6. 356 प्लॉट नंबर अक्कांचा. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला मुरलीधराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचता येतं अक्कांच्या मंदिरामध्ये. आणि सज्जनगडावर अक्कांची खोली होती ती 11 नंबरची होती. मध्ये सुद्धा मी गेले होते तेव्हा त्यांनी दाखवलं होतं ही अक्कांची खोली आहे म्हणून, 11 नंबरची. आणि तिथे अक्का वास्तव्य करायच्या सज्जनगडावर. साधारण 1984 साल असेल ते. आणि त्या वर्षी अक्का गेल्या. आणि तिथे भागवताचं थोडंसं लिखाण वगैरे अक्कांचं चालू होतं. आणि त्यामध्ये मग अक्कांनी तिथे थोडा वेळ अक्का बसल्या होत्या. आणि तेवढ्यात एक छोटंसं बाळ, अगदी 1-2-3 वर्षाचं, आणि ते धावत धावत दुडू आलं आणि अक्कांच्या मांडीवर येऊन बसलं. आणि मग तिथे येऊन बसल्यानंतर अगदी सुंदर दिसायला, खूप लोभस, खूप गोड, सावळं होतं रंग, पण इतकं गोंडस आणि लोभस आणि आकर्षक असं त्याचं ते रूपडं होतं. आणि मग अक्का त्याला म्हणाल्या, "ये, ये गोपाळ कृष्णा ये", असं म्हणाल्या त्याला. आणि मग कधी बघितलं नाही, काय नाही, अक्कांचा कसा हा सगळा आपलंसं करण्याचं हे स्वभाव. आणि मग त्याला घेतलं मांडीवर. त्याचा अक्कांच्या डाव्या मांडीवर तो बसला आणि त्याचा उजवं पाऊल अक्का वहीवरती भागवताच्या जे टिपणं काढत होत्या त्याच्यावर त्याचं उजवं पाऊल पडलं त्या बाळाचं. आणि मग अक्का म्हणतात, "अरे भागवत आहे ना ते, त्याच्यावर पाय." मग असं म्हणून म्हणतायत तोपर्यंत त्यांनी दोन्ही हाताने अक्कांचे असे गाल धरले, गालांना स्पर्श केला, अक्कांचं तोंड आपल्याकडे वळवलं. आणि मग म्हणाला, गोंडस हसला गोड. बोलणार काय 2-3 वर्षाचं छोटंसं बाळ. आणि मग त्याच्याकडे एकटक पाहता पाहता किती वेळ गेला. अक्का देहभान हरपून गेल्या. तिथेच अक्कांचं जवळजवळ समाधी रूपामध्ये. आणि डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. हे सगळं अष्टसात्विक भावातलंच लक्षण आहे. आणि जेव्हा देहभानावर आल्या तेव्हा तो गोपाळकृष्ण पण दिसला नाही. बघायला गेल्या बाहेर, कोणी नाही. तो मुलगा नाही. ते विचारलं, इथे कोण बाळ होतं का? काही कुणाला मागमूस नाही. आणि त्याच्या तो मातीने भरले, उमटायला तर पाहिजे ना, नुसताच पाय उमटला तर कळणार कसं. म्हणून ती माती पण आणली होती बरोबर, पृथ्वीपती ना तो. त्यामुळे मग त्यांनी ते मातीचं पाऊल तिथे उमटलेलं, त्याचा तसा ठसा. म्हणजे आमचे अगोदरचे संचालक होते, आता डॉक्टर विजय लाड सर आहेत. याच्या पूर्वीचे होते आगरकर सर. ते जाऊन आम्हाला नेहमी सांगायचे, तुम्ही बघा. आता ते मला वाटतं राहिलं नाही. खरं तर ते जतन करून त्याला आपल्याला हे करून लॅमिनेशन करून ठेवायला हवं होतं. त्यांच्या भाच्याकडे होतं ते. पण नंतर आम्हाला मात्र बघायला मिळालं नाही. आगरकर सर नेहमी सांगायचे, ते पाऊल आहे आणि ते जपून ठेवलं होतं खूप वर्ष. खरं तर लॅमिनेशन करून ठेवायला हवं होतं. तो ठेवा. ती कृष्णाची आठवण. कारण अक्का खूप कृष्णवेड्या होत्या. आणि त्यानंतर मग कधी-कधी आठवण आली की तो कृष्ण, गोपाळ कृष्ण खुदू हसताना त्यांना स्पष्ट दिसायचा सुद्धा, जाणवायचा सुद्धा. अशा प्रकारे अक्कांना हाही एक दृष्टांत झाला की त्यांचं जे कार्य होतं चालू असलेलं, ते कार्य अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं होतं. अक्कांचा प्रवास सगळा आपण बघितला तर जीवनातला सगळा परिस्थिती, आर्थिक ओढाताण आणि हा सगळा संघर्ष होताच. आणि त्याचबरोबर वैचारिक संघर्ष होता. आपल्या रूढी परंपरा याच्याबद्दल मनामध्ये एक द्वंद्व होतं. हे असं का? ते तसं का? असे विचार होते. आणि याच्यामधून संस्कारांमधून कधीतरी ते आपल्याला काहीतरी नट्टापट्टा करावा. आणि ही स्त्री सुलभता आहे. याच्यामध्ये काही गैर नाहीये. पण त्याच्यावरती सुद्धा आई आणि आजी आणि जोपर्यंत वडिलांचा सहवास मिळाला तेव्हा वडील, या सगळ्यांनी त्यांना साधक दशेकडे कशी अक्कांची वाटचाल होईल याच्यासाठीच सहकार्य दिसतंय त्यांचं. प्रत्येक वेळेला त्यांना अशा काही गोष्टींपासून त्यांनी अडवलेलं आहे.
जे कपाळावरती कुंकू लावताना आई हटकते मुलीला आणि तेच पटकन तू ओठावर लावलं, ती स्त्री सुलभता होती. वाढतं वय होतं, लहान वय होतं, तरुण होतं, काही गैर नव्हतं. पण जर त्या वेळेला आईने त्या नटण्या मुरडण्याला प्रोत्साहन दिलं असतं, तर मग तो कदाचित रस्ता म्हणजे त्याच्यामध्ये गुंग होतो जीव, त्यामध्येच रमून जातो. पण त्याची योग्य वेळी जाणीव करून देणारी आई, आजी हे होते आणि त्यांनी हे संस्कार केले आणि त्यामुळे पोशाख कसा असावा, केशभूषा कशी असावी, वेशभूषा कशी असावी, त्यांच्या सद्गुरूंनी सांगितल्यानंतर अक्कांनी सगळ्या ठिकाणी धूमधडाका भागवताचा केला होता. हळूहळू परिचय वाढत गेला आणि अक्कांचं एकच कुटुंब नाही, तर अनेक कुटुंबांशी अक्कांचा परिचय झाला. अक्कांनी जो प्रचार केला, भागवत सप्ताह केले, ते विशेषत्वे विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी खूप केले. पण जाताना कशा जात होत्या? अपरिग्रह आणि आयाचित वृत्ती आणि निरभिमानी, त्याचप्रमाणे कधीही कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा नाही आणि प्रसिद्धीची चीड होती अक्कांना. म्हणजे आज आम्ही जर काही प्रसिद्ध फोटो प्रसिद्ध करावे असा जरी विचार केला, तर अक्कांचे फोटो फारसे सापडत नाहीत. फोटो काढलेला आवडत नव्हता. एकदा एका ठिकाणी अक्कांच्या पाद्यपूजेची तयारी केली आणि अक्कांनी ती करू दिली नाही. म्हणजे बऱ्याच वेळा अक्कांनी हे नाकारलंय, खूप वेळा. काही ठिकाणी खूप आग्रह केला, तेव्हा मग ते करून घ्यावं लागलं प्रेमाखातर. त्यांचं मन मोडता आलं नाही अक्कांना. पण अक्कांनी ह्या गोष्टींना कधीही थारा दिला नाही, कधीही महत्व दिलं नाही. प्रसिद्धीचा सोस अक्कांना कधीही नव्हता. आपल्या सद्गुरूंनी सांगितलं म्हणून 350च्या वर भागवत कथा अक्कांनी केल्या. मग महाराष्ट्रामध्ये पुणा असेल, डोंबिवली, अंबरनाथ, जळगाव किंवा अकोला, नागपूर अशा महाराष्ट्रातल्या ह्या बऱ्याच ठिकाणी केलं. इतकंच नाही तर हैदराबादमध्ये पण अक्का गेल्या होत्या. मध्य प्रदेशमध्ये गेल्या होत्या, इंदोरमध्ये वगैरे असा दूर दूर सुद्धा त्यांचा प्रवास झालेला आहे. आणि या ठिकाणी सगळी अक्कांची भक्त मंडळी आम्ही जे एक 2021 ते 22 या जन्मशताब्दी वर्षात भारतभर प्रवास केला, त्यावेळेला अक्कांचेच सगळे भक्त आम्हाला इंदोर पासून आम्ही जवळजवळ 8-9 राज्यांमध्ये हा प्रवास केला. बडोद्यामध्ये आमचे कार्यक्रम झाले, इंदोरमध्ये झाले, मध्य प्रदेशमध्ये झाले, तंजावरमध्ये झाले, हैदराबादमध्ये असे अनेक ठिकाणी आम्ही अक्कांच्या स्मृती प्रित्यर्थ कार्यक्रम घेतले होते. अनेक मंडळी समर्थ भक्त आणि अक्कांचे भक्त होते. 350च्या वर अक्कांनी भागवत कथा केल्या आणि त्यानंतर मग अक्कांनी प्रापंचिक महिलांना याचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनाही भागवताचार्य बनवलं. अशा जवळजवळ 40-45 महिला दासह परिवारातल्या त्यांना अक्कांनी भागवत कथा करायला लावली. भागवत कथा करायची म्हणजे कधीतरी आईला आणि आजीला पण वाटायचं की भागवत कथा केली म्हणजे 7 दिवसात परीक्षिती राजा गेला म्हणजे आपल्याला पण कदाचित निरोप घ्यावा लागतो की काय नको भागवत, असं जरा घाबरत होत्या. मग काही दिवस अक्कांनी त्यांचं मन कशाला मोडायचं म्हणून थोडासा तो विचार लांबणीवर टाकला होता. पण नंतर अभ्यास केला, गुरुदेवांची आज्ञा होती आणि अक्कांच्या भागवताला दासबोधाच्या बोधाची झालर होती. दासबोध आणि भागवत असं राम आणि कृष्ण जे अद्वैत समर्थांनी समजावून सांगितलं, ते अक्कांनी शेवटपर्यंत पाळलं आणि मग त्याचा संगम अक्कांनी घालून दिला आणि अनेक भागवतकार घडवले. आणि अशा पद्धतीने अक्कांनी अनेक ठिकाणी हे भागवत कथा करून भागवत कथा, रामकथा आणि समर्थांच्या ग्रंथांवरती बोलायचं आणि अशा पद्धतीने सगळीकडे प्रचार आणि प्रसार केला. प्रवास कसा करायचा तर किती त्यावेळेला कुठलीच साधनं नव्हती जी आता आपण माध्यमं आणखी प्रवासाची साधनं दळणवळणाची जी आहेत त्यावेळेला खूप ह्या सगळ्या गोष्टींची कमतरता होती. तरी सुद्धा अक्का एकट्या प्रवास करायच्या. 2 साड्या असायच्या. एक पिशवीत साडी असायची आणि एक अंगावरची साडी असायची. याच्या पलीकडे अक्कांकडे साडी नसायची. भागवत करतात म्हणून कोणी साडी जर दिली तर एक साडी द्यायची म्हणजे पुन्हा 2 साड्या उरतील. पण तो अपरिग्रह म्हणजे कुठल्याही प्रकारचा संचय आणि साठा करून अक्कांनी ठेवला नाही. स्वतःच्या कर्तृत्वाने कमावून घर तर उभं केलं, कुटुंब उभं केलं, मंदिर बांधलं. भागवत कथा केल्यानंतर जे काही कोणी देतील यदृच्छेने त्याचा सुद्धा विनियोग दासबोध साधना सप्ताह जो होता, दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचा
शिवथरघळीमध्ये दरवर्षी होणारा साधना सप्ताह, त्यामध्ये स्वतः स्वखर्चाने आलेल्या मंडळींचा सगळा खर्च करायचा आणि तिथे साधना सप्ताह करून यायचं. म्हणजे कुठलं पैशाचा साठा करून ठेवायचा आहे, त्याच्यामध्येच गुंतवायचंय. भोग आणि भोगासक्तता यात फरक आहे. भोग भोगावा याला कुठल्याही संतांनी कधीही नाकारलेलं नाहीये. पण तो भोग भोगताना मी छान साडी पैठणी नेसले, छान नेकलेस घातलाय, पण तो साडी म्हणजे मी नाही, तो नेकलेस म्हणजे मी नाही, माझं स्वरूप वेगळं आहे, याचं स्मरण कायम राखलं पाहिजे. हा मात्र बोध कायम लक्षात ठेवायला हवाय. स्त्री सुलभता असते, त्यामुळे वस्त्र अलंकार याची हौस असते स्त्रियांना. अक्कांनी सुद्धा काही काळ असा विचार केला आणि खरोखर तसं काही दागिने म्हणजे जवळजवळ आपले कष्टाने मिळवलेल्या पैशातून 24 तोळे दागिने अक्कांनी त्यावेळेला केले होते. पण मग ज्या वेळेला त्या बांगडीबद्दल काल मी सांगितलं होतं, ती बांगडी फेकली, आता कशाला विचार करतेस त्याचा, असं म्हटल्यानंतर त्या क्षणी ज्या वेळेला आईने सांगितलंय, तुला आयुष्यभर जर राहायचंय, अशी वाटचाल करायची, एक वेळ आहार केला पाहिजे, सात्विक असला पाहिजे, कांदा लसूण वर्ज केलं पाहिजे, मोड आलेलं खायचं नाही, सगळं फक्त फराळ खायचंय, भाजकं खायचंय. दुसऱ्या क्षणाला अक्कांनी ते मान्य केलेलं आहे. आम्हाला जमतंय, आम्हाला किती वेळा आम्ही वाचतो, ऐकतो, पण या सगळ्याचा बोध झाला तरी त्याचा त्याग करण्याचं सामर्थ्य अक्कांच्याकडे होतं. जो निर्णय होता, मला विवाह बंधनात अडकायचं नाही, पण त्याच्यासाठी जी आलेली बंधनं आहेत ती सगळी आनंदाने अक्कांनी स्वीकारली होती. आणि हाच अक्कांच्या मधला फरक आहे. आणि इथपर्यंत हा पल्ला आपण सुद्धा गाठू शकतो. इंद्रिय संयमन आहे, जिभेवरती ताबा, बोलण्यावरती ताबा. अक्का फार बोलतही नव्हत्या, बऱ्याच वेळा मौन पण असायचं. ऐकायला नंतर त्यांचा तो त्रास झाला होता, ते पाण्यामध्ये पडल्या होत्या तेव्हापासून कानाला दडा बसला होता, ऐकायला कमी यायचं. कधी कधी पाटीवर लिहून त्यांच्याशी संवाद साधायची मंडळी. आणि मग अशा पद्धतीने ते दागिने केले होते. मग अक्कांनी असं ठरवलं, संकल्प सोडला जेव्हा दातार मामा म्हणाले होते तेव्हा, पूर्ण समाधान हाच खरा दागिना आहे. त्या एका क्षणात त्यांनी सगळा त्याग केलेला आहे त्याचा. चार भाच्यांना 4 बांगड्या, त्यांच्या भाऊजया वगैरे होत्या, भाच्यांची कोण होते नातेवाईक, त्यांच्यामध्ये 4 बांगड्या दिल्या. आणखीन उरलेलं जे सोनं होतं त्याच्यामध्ये 108 तुळशी पत्र तयार करून घेतली अक्कांनी. आणि त्यानंतर मग त्या एक मेहुण बोलवायचं, साडी चोळी धोतर असं उपरणं, असं एक पानदान त्यांना द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर अंगावरचा दागिना अक्कांनी काढून टाकला. परमशांती शांती हाच दागिना. अनेक व्रतवैकल्य अक्कांनी केली. बटूंची पूजा केली, वामन पूजा केली. 4 महिने बटूंची पूजा केल्यानंतर चातुर्मासात कुमारिकांची पूजा केली. मग कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची महापूजा केली. नंतर एकदा विष्णू लक्ष्मी पूजा आणि मग दंपती पूजन केलं. त्यानंतर एका चातुर्मासामध्ये द्वादशीला दाम्पत्य भोजन हा केला कार्यक्रम. विष्णू या गायत्रीचं हवन, 1.25 कोटी रामनाम जप, असं अनेक कार्यक्रम अक्कांनी केले. 108 सत्यनारायण पूजा करायच्या असा विचार केला. कधी सुरुवातीला असं केलं होतं चैत्र पाडव्याला, मग दुसऱ्या वर्षी 5, मग नंतर 11, पण नंतर 21, असं करताना 108 पूजा करायच्या होत्या. मग एक दिवस उरलेल्या संकल्पित किती संख्या होत्या तेवढ्या सगळ्या सत्यनारायण पूजेची सिद्धता केली. तेवढ्या मेहुणांना बोलवलं, त्यांच्याकडून ती पूजा करून घेतली. आणि मग त्या सगळ्यांना प्रत्येकाला एक एक तुलसी पत्र अक्कांनी सुवर्णाचं दान केलंय. आणि अशा प्रकारे आपल्या जवळ आपल्या कष्टाने घेतलेलं सोनं होतं, एका क्षणार्धात ते सगळंच्या सगळं आहे ते अक्कांनी दान केलं होतं. संकल्प विरहित भक्ती हवी, भक्तीसाठी भक्ती, कुठल्या तरी सकामतेसाठी भक्ती नाही, असा अक्कांचा उद्देश आणि ध्येय होतं. त्यानंतर अक्कांनी अनेक ठिकाणी अंबरनाथ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती सुद्धा दान दिलेल्या आहेत. 12 मूर्ती, दत्त, गणपती, विठ्ठल, ज्ञानेश्वर, समर्थ, अशा विविध मूर्ती, अशा 12 मूर्तींचं दान अक्कांनी अंबरनाथ मध्ये काही ठिकाणी काही मंडळांमध्ये केलेलं आहे. करारी होत्या, वेळेच्या पक्क्या होत्या, वॉचमेकर होते ना वडील, घड्याळ दुरुस्त करण्याचं आणि घड्याळ हे करण्याचं त्यांचं काम होतं. ते मुलीकडे तोही गुण आला होता. त्यामुळे वेळेच्या पक्क्या होत्या, कटाक्ष होता.
अनेक सप्ताह त्यांनी केले. अनेक महिलांना हे केलं आणि मी काल म्हटलं, की पुस्तकं अक्कांनी रचलेली आहेत. भागवत कथा पुष्पमाला ते सुद्धा अक्कांनी माझ्या जवळच आहे. मी दाखवते. हे अक्कांनी लिहिलेलं आहे. अक्कांचा लाडका कृष्ण आहे आणि खूप सुंदर पुस्तक आहे. आता ह्याचं पुन्हा आम्ही प्रकाशित करतोय थोड्याच दिवसामध्ये. त्याचं मुद्रणाचं काम सुरू आहे आणि हे पुस्तक खूप सुंदर म्हणजे नुसतंच भागवत कथा नाही, तर त्यातला गूढार्थ आणि आपण काय बोध घ्यायचा हे सुद्धा अक्कांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे. अनेक ठिकाणी अक्का गावोगावी गेल्या आणि खूप मोठा परिवार अक्कांनी जमवला आणि त्यानंतर मग वेळ आली की आता हा देह ही कुडी ज्यासाठी घेतली होती, धारण केली होती, त्यासाठी आता आपलं कार्य हे पूर्ण होत आलेलं आहे आणि आता ह्या देहाचा आपल्याला काही ममत्व नाही किंवा उपयोग नाही. तेव्हा हे जे विभूती असतात ते आपला देह त्याग करतात. म्हणजे आम्हाला न्यावं लागतं यमदूतांना, पण त्यांना न्यावं लागत नाही. ते आपणहून स्वाधीन होतात आपलं कार्य झाल्यानंतर. तर अशा पद्धतीने अक्कांनी खूप सुंदर एक आम्हाला पद्धत घालून दिलेली आहे. आम्ही दर शनिवारी कोरोनाच्या काळापासून 4:15ला शिवथरघळीमध्ये जी उपासना घेतो, खूप सुंदर उपासना आहे आणि काही संस्कृत प्रार्थनांचा अक्कांनी त्यामध्ये समावेश केलेला आहे. दर शनिवारी सकाळी 4:15ला ही उपासना होते आणि त्यामध्ये भोपाळ्या असतात, काकड आरती असते, आणखीन प्रार्थना आहेत. तर आणि आत्मषटक म्हणून मग नंतर आम्ही थांबतो. शिवथरघळीमध्ये आम्ही 20 मिनिटापर्यंत ध्यान करतो. पण हे ऑनलाईन असल्यामुळे लोकांचं कामाला जाण्याचं वगैरे असल्यामुळे लगेचच ध्यानाला जास्त वेळ देता येत नाही. कारण मोबाईलवर असतं म्हणून. तर ती सुद्धा प्रार्थना आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल, तर त्याची लिंक मी ऋताताईंकडे पाठवून देईन. आपण जरूर त्यामध्ये सहभागी व्हावं. खूप सुंदर चाली आहेत आणि खूप छान अशी ती उपासना आहे. अक्कांचा हा प्रवास आणि हे चालूच होता आणि अक्का नंतर मग 1998 मध्ये शिवथरघळीमध्ये जो साधना सप्ताह झाला, त्या साधना सप्ताहामध्ये अक्कांनी अशा काही सूचना दिल्या, की त्या निर्मा-निर्वीच्या होत्या, की आता पुढे आपण नसणार आहे आणि हे तुम्ही सांभाळायचे. अशा पद्धतीने सांगितलं आणि ज्या वेळेला साधना सप्ताह सुरू झाला तेव्हापासून आदरणीय समर्थ भक्त आपण नाव ऐकून असाल. समर्थांचं ज्यांनी खूप मोठं कार्य केलंय सुनील दादा चिंचोळकर यांना अक्कांनी त्यावर्षी हात त्यांचा हातात घेतला आणि मला वचन द्या असं सांगितलं, की तुम्ही या कायम दरवर्षी साधना सप्ताहाला याल असं त्यांच्याकडून वचन घेतलं होतं. सुनील दादांनी पण ते वचन स्वीकारलं होतं आणि आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सुनील दादा येत होते आणि मी पण अनेक वेळा त्यांना शिवथरघळीमध्ये पाहिलेलं आहे. अनेक विषय, ओघवती भाषा, अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आणि बोलत असताना ते विषय मांडल्यानंतर आपल्या काही शंका असतील तर त्याचंही मी निरसन करेन असं सुनील दादांनी म्हणजे नेहमी सांगायचे. सज्जनगडावर व्यवस्थापक म्हणून जवळ-जवळ बरीच वर्ष त्यांनी कार्य केलं होतं आणि त्यानंतर मग पुण्यात राहिले ते. फार लवकर गेले. आमचं दुर्दैव आहे की ते आमच्यातून लवकर गेले म्हणून. आणि त्यानंतर आमचे पहिले संचालक आगरकर सर. म्हणजे हा उपक्रम दासबोध सखोल अभ्यास उपक्रम अक्कांनी सुरू केला आणि त्यानंतर मग अक्कांनी तो आपण स्वतःच असताना सुद्धा व्यवस्थित सुस्थितीत असताना आपला सगळा अधिकार आदरणीय तात्यासाहेब गाडगीळ नागपूरचे तर त्यांच्याकडे सोपवला ही सगळी सूत्र आणि लीला काकू त्यांच्या सौभाग्यवती आज ते दोघंही हयात नाहीयेत पण तात्यांची सुद्धा तशीच करडी नजर कडक शिस्त आणखीन खूप धाक होता सगळ्यांना आणि त्यांनी पण अनेक वर्ष हे अक्कांचं हे सगळं उपक्रम आहे तो सांभाळला आणि त्यानंतर वय परतवे थकल्यामुळे मग त्यांनी ही सूत्र आदरणीय सुहास आगरकर यांच्याकडे सोपवली आणि तेही आमचं दुर्दैव की ते 5-7 वर्ष मला वाटतं 10 मध्ये साधारण त्यांनी ही सूत्र आगरकर सरांकडे दिली होती पण केवळ काहीतरी 18 पर्यंतच त्यांनी हे सगळं सांभाळलं आणि पशुपतीच्या दर्शनाला नेपाळला गेले होते आणि तिथून ते परत आलेच नाहीत. त्यामुळे आमचं हे आहे की तिथेच त्यांचं एक मोठे समर्थ भक्त म्हणून खूप
गौरवाने त्यांचा अंत्यसंस्कार त्यांनी नेपाळमध्ये झालेला आहे, खूप सुंदर पद्धतीने गौरव म्हणून. आणि ते आलेच नाही, पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन तिथेच त्यांनी आपला देह ठेवला. त्यानंतर मग आत्ताचे जे संचालक आहेत त्यांना हे सगळं, म्हणजे आता ही सगळं रेकॉर्ड आहे हे तुमच्याकडे सोपवतो, अशा काही परिस्थिती नव्हती. अचानक हे सगळं त्यांच्याकडे आले. एक दिवस ते म्हणे गाडी चालवत असताना त्यांना फोन आला, थांबले, ते फोन घेतला आणि एकदम त्यांना अंगावर काहीतरी वीज कोसळावी असा त्यांना अनुभव आला. कारण ते संचालक होते आणि लाड सर उपसंचालक होते आणि तोपर्यंत आम्हीही कधी त्यांना असं पाहिलं नाही, कधी पुढे येऊन काही कार्य केलेलं आहे म्हणून. पण ह्या अचानक आलेला सगळी ही सूत्र त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा सगळा उपक्रम सांभाळला. आणि सांभाळलाच नाही तर अधिकाधिक ही विजय ध्वजा आणखी जास्तीत जास्त उंचच उंच फडकत राहावी याच्यासाठी त्यांचे सुद्धा अखंड प्रयत्न चालू आहेत. आता हा प्रवास 1998 मध्ये अक्कांनी भागवत शिवथरघळीतला साधना सप्ताह झाला. सगळ्यांचा अशा पद्धतीने निर्वानिरोप केल्यासारखा निरोप घेतला. पुण्यात आल्या आणि पुण्यातून अंबरनाथला वगैरे न जाता मी आता नांदेडलाच जाणार आहे असा ठाम अक्कांनी विचार म्हणजे मांडला आणि निर्धार केला, नांदेडलाच मला जायचं आहे म्हणून. आणखीन मग नांदेडला जाऊन सुषमाताई माढेकर म्हणून अक्कांच्या एक जवळच्या होत्या अनुग्रहित, आणि त्यांना म्हणाल्या की मी तुझ्याकडे येते आणि भागवत सप्ताह करूया. आम्ही शिवथरघळीतून आलो की एक दोन दिवस मध्ये गेले की लगेच दिवाळी, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही कृष्ण प्रतिपदेपासून आमचा साधना सप्ताह सुरू होतो आणि नंतर लगेचच दिवाळी, वसुबारस, धनत्रयोदशी वगैरे सुरूच होत असतं. आणि त्यावेळेला असाच विचार केला यांनी, आणखीन आपण आपलं भागवत सप्ताह घ्यायचा आहे. सुषमाताई त्यांना म्हणाल्या, माढेकरताई, की अक्का दिवाळीचे दिवस आहेत, लोक कसे येतील सण सोडून. अक्कांचा निर्धार इतका पक्का असायचा की कुणालाही मग त्या बधणार नाही. एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, त्यात बदल व्हायचा नाही. त्या म्हणाल्या त्यांना, माढेकरताईंना, की तुम्हाला जर बसायचं असेल तर तुम्ही बसा, तुम्हाला जर गावाला जायचं असेल तुम्ही तुमच्या गावाला जा, मी तुमच्या कुलपाला भागवत सांगेन, तुमच्या भिंतीनं भागवत सांगेन तुझ्या अंगणात बसून, तुझी तर. असं निर्धार म्हटल्यानंतर मग त्यांचा नाईलाज झाला, पुढे एक शब्द बोलल्या नाहीत. भागवत सप्ताहाची तयारी सुरू केली त्यांनी. 16 ऑक्टोबर 1998 मधला हा हे होता, सगळ्यात चर्चा होती ही. आणि त्यांनी सगळीकडे कळवलं सगळ्यांना आणि भागवत सुरू झालं. पहिला दिवस होता, पहिला दिवस झाला, आणखीन मग दुसरा दिवस म्हणजे सकाळी आत्ता प्रवचन करायच्या भागवतावरचा काही विषयांवर वगैरे, आणि नंतर मग संध्याकाळी भागवत कथा व्हायची. आणि मग त्यावेळेला लीला काकू पण होत्या. 16 तारखेचा दिवस होता, आणखीन खूप गर्दी जमली आणि मग सगळे मंडळी आनंदून गेली. आता 17 तारखेला पहाटे ध्यानधारणा वगैरे झाली आणि ह्या सगळ्या दोघी तिघींनी काय ठरवलं, अक्का तुम्हाला आम्ही न्हाऊ घालणार, धनत्रयोदशी आहे तर तुम्हाला आम्ही न्हाऊ घालणार. म्हणजे तो तारखेनी आणखीन तिथीनी अक्कांचा वाढदिवस पण होता त्या वर्षी. मग अंघोळ तेल वगैरे लावलं, यांचा आग्रह बघून अक्कांना नकार देता आला नाही, मान्य करावं लागलं. अंघोळ वगैरे घातली आणि मग अक्का बोलता बोलता लीला काकूंना म्हणाल्या की आता माझे धुणे तू धु, असं म्हणाल्या. आधी लीला काकूंना वाटलं वरवरचा अर्थ की आनंदाने धुईन, तुम्ही कधी सांगत नाही आम्हाला, देतही नाही. धुणं धु या शब्दाचा अर्थ त्या म्हणाल्या मला काही कळला नाही. मग आंघोळीसाठी मग नाश्ता पाणी आवरायला सगळी घाई झाली आणि इथे अक्का बाथरूम मध्ये आहेत आणि अजून कशा आल्या नाहीत. बराच वेळ म्हणजे ते स्नान वगैरे झालं सगळं आणि आता म्हणाल्या की मला थोडा त्रास होतोय स्नान वगैरे झाल्यानंतर, आणि मग आता काय करायचं. थोडस तब्येत नरम गरम झाली होती अक्कांची आणि मग पाद्य हे करायचं होतं, पाणी दूध वगैरे गरम असं करून दिलं. तोपर्यंत अक्कांना थोडासा तोल जायला लागला आणि मग जरा घाबरल्या, ह्या डॉक्टरांना बोलवायचं का असं. पहिले त्यांनी पाद्यपूजा करायचं म्हणून म्हटलं ह्या सगळ्यांनी स्नान झाल्यावर, तर तेही करून घेतलं, ठीक आहे करा म्हणून. त्यांनी गरम पाणी घेतलं, दूध घेतलं
आणि सगळी पाद्यपूजेची तयारी आणि ही सगळी. आणि मग म्हणाल्या सुषमाताईंना, आता तुला फोटो पण काढायचा असेल ना. सगळं करू दिलं. त्या दिवशी काहीच कशालाच विरोध केला नाही. काढून घ्या म्हणे फोटो. आणि फोटो पण काढायला लावला. फोटो काढून दिला आणि मग पाठीवरून हात फिरवला. आणि मग लीला काकूंना म्हणाल्या, माझी प्रकृती जरा बरोबर नाहीये, थोडी चक्कर येते मला. आणि मग 4:30ला थोडस तब्येत थोडासा अजून त्रास व्हायला लागला. तर आज मात्र मी आता हा इथपर्यंत भाग घे, उद्या दुसरं व्यवस्थित सांग असं म्हणून सांगितलं. पण अक्का उठल्या नाही. नंतर बाथरूमला जाऊन येते म्हणाल्या. पण बराच वेळ झाला अक्का बाहेरच आल्या नाहीत. म्हणून मग ह्या दोघी जणी तिथेच थांबल्या होत्या. पुढे गेल्या. अक्कांना दोन्ही हातांनी धरून बाहेर आणलं कसं बस. आणि मग खूप चक्कर येत होती आणि खाली बसवलं. नेहमीची गोळी होती ती शोधली, ती गोळी दिली, पण अक्कांचं दात खीळ अशी बसलेली होती. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला, तोंडात गोळी, पाणी 2-3 घोट दिले. थोडस गोळी गेली पाण्यात, पोटात पाणी थोडस घेतलं. नंतरचा घोट घेतला, तो घेता आला नाही. आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने सुंठ असं चाटण वगैरे दिलं. पण अक्कांनी हा देह ठेवला तो सांगूनच. म्हणजे सगळं आपल्या कार्याची सूत्र, सगळी तजवीज हे सगळं करून ठेवलं होतं. आणि हे नांदेडमध्येच का, आणि भागवत सप्ताह सुरू असतानाच पहिले 1-2 दिवस झाले आणि नंतर अक्कांची तब्येत बिघडली. आणि सांगितलं होतं लीला काकूंना, भागवत कधी अर्धवट सोडायचं नाही. आणि मग हा असा प्रसंग झाला आणि अक्कांचं त्या ठिकाणी अक्कांनी देह ठेवला. नांदेडलाच का गेल्या? सगळ्या ठिकाणी एवढ्या फिरत होत्या आणि त्यांना देहदान करायचं होतं. इच्छा होती देहदान करण्याची. पण ह्या सगळ्या गोष्टी जमून आल्या नाही म्हणून ते राहिलं. कारण अंबरनाथला कुठे फॉर्म भरला होता आणि हे घडलं सगळं नांदेडला. का गेले असतील तर मला आता असं वाटतं की नांदेडला लाडसर तिकडेच राहणारे, नांदेडला वास्तव्य त्यांचं, आपल्या उपक्रमाचा वसा आणि वारसा यांच्याकडे सोपवावा असा काहीतरी कदाचित विचार असेल अक्कांचा. म्हणून त्या नांदेडमध्येच ठरवलं त्यांनी आपलं हे सगळं कार्य आपलं उरकायचं आणि त्याची इति कर्तव्यता करायची म्हणून. आणि त्यानंतर मग धनत्रयोदशीच्या दिवशी अक्कांनी आपला देह ठेवला. की हा सगळा या धनत्रयोदशीचा हा ज्ञानाचा कुंभ हा घेऊनच देव त्यांना घेऊन गेला. 22 ऑक्टोबर 1998. आणि मग पुढचा भागवत सप्ताह तिथल्या काही लोकांनी त्यांना थोडासा विरोध केला होता की घरात निधन झालंय आणि भागवत सप्ताह तुम्ही करता. अक्कांनी सांगितलं होतं कोणत्याही परिस्थितीत खंड पाडायचा नाही. जी मोजकी मंडळी होती त्या मंडळींनी बसून आणि लीला काकूंनी पुढचं भागवत सांगून तो भागवत सप्ताह पूर्ण केलेला आहे. आणि मग पुढे अक्कांनी सांगितलं होतं की हे कशा प्रकारे कार्य करायचं. आणि आज सुद्धा हे अक्कांचं हे कार्य आदरणीय लाडसर हे करत आहेत. हा उपक्रम जो आहे अक्कांनी पुढे दिलेला तो पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतायत. सर आलेले दिसत नाहीयेत ना. आणि आमची जी वेबसाईट आहे, म्हणजे आज दासबोध सखोल अभ्यास उपक्रम असं एक वेबसाईट मागच्या वर्षीच आम्ही त्याचं उद्घाटन केलं 25 डिसेंबर 24 मध्ये. आणि आज आपलं हे वर्ष एक पूर्ण होते, त्याचा वर्धापन दिन आज आहे. रामदास स्वामी साहित्य शोध अशी एक आमची संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे. याच्यामध्ये आपण जर गुगलवरती रामदास स्वामी साहित्य शोध हे इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये जरी टाईप केलं तरी आपल्याला ते आपल्याला संकेतस्थळ मिळेल. आणि या स्थळावर समर्थांचं बरचसं म्हणजे संपूर्ण जवळजवळ वाङ्मय आपल्याला त्यामध्ये एका क्लिक वरती या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला ते मिळतं. आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रातले जे प्रकारातले जे संत होते, म्हणजे प्रयत्नवाद समर्थांनी शिकवला, प्रपंच आणि परमार्थ नाथांनी शिकवला, प्रतिकूलता आणि प्रतिकूलतेचा कसा आपला सामना करायचा हे तुकाराम महाराजांनी शिकवलं, आणि प्रचार आणि प्रसार कसा करायचा हा नामदेवांनी सांगितलं. आणि
प्रतिभा संपन्न असे ज्ञानेश्वर माऊली हे आमचे पंचक आहेत, संत पंचक महाराष्ट्रातलं. या सगळ्या संतांचे ग्रंथ आमच्या वेबसाईटवर आपल्याला मिळतील. अविद्या शब्द टाकून आपण ज्ञानेश्वरीमध्ये जर शोध घेतला तर ज्ञानेश्वरीमध्ये अविद्या शब्द कुठे कुठे आहे ते एका क्लिकवर आपल्याला सापडेल. आपल्याला नाथ भागवत पाहायचंय त्याच्यामध्ये पण मिळेल. नामदेवांची गाथा बघायची आहे, तुकाराम महाराजांची गाथा बघायची, अशा ह्या संत पंचकांचे सुद्धा प्रमुख ग्रंथ आमच्या वेबसाईटवर आहेत. त्याचप्रमाणे दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचं युट्यूब चॅनल पण आहे. आणि आमचा आता मी म्हटलं सरांनी हे खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलं. आगरकर सर होते त्यावेळेला हा एवढा विस्तार नव्हता आमच्या ह्या सगळ्या उपक्रमाचा. आमच्या आता उपक्रमामध्ये जवळजवळ 550च्या पुढे अभ्यासार्थी आहेत. दासबोध सखोल अभ्यासचा आमचा उपक्रम आहे, त्याचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. ज्यांना प्रवेश देतात सर या उपक्रमामध्ये अभ्यासार्थींना, त्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड करतात आणि त्यानंतर या आमच्या ग्रुपमध्ये रोज दर आठवड्याला समर्थांच्या वाङ्मयावरती विचार चिंतन काहीतरी विवेचन असतं. एक एक जण आहेत समीक्षक यातले, ते एक विषयावरती मांडतात. आदरणीय पुष्पाताई कदम आहे, त्या स्फुट अभंग याच्यावर एक आठवडाभर लिहितात. एक आठवडा मी आता अक्कांचं भागवत कथा पुष्पमाला दाखवलं, त्यामध्ये अक्कांनी किती अभंग रचलेले आहेत त्या अभंगांमधला गुढार्थ आदरणीय माधवीताई गाडगीळ ह्या आठवडाभर देतात. एक आठवडा दासबोध आणि ज्ञानेश्वरी याचा तौलनिक अभ्यास आदरणीय दांडेकर मावशी देतात. आणि एक आठवडा आदरणीय विद्याताई लव्हेकर ह्या समर्थांची भारुड या विषयावरती आम्हाला मार्गदर्शन करत असतात. 550 लोकांचा हा ग्रुप आहे. आणि शिवाय हे आता स्वाध्याय तपासणारे जे आहेत ते समीक्षक यांचाही सरांनी ग्रुप केलेला आहे. ते समीक्षक सुद्धा जवळजवळ 150च्या जवळपास समीक्षकांची संख्या आहे. तर अशा पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत, आणि मी म्हटलं की जशी उपासना होते दर शनिवारी ती आपल्याला केव्हाही ऐकायला मिळेल. आणि लिंक आमची विशेष बदलत नाही. सर आलेले आहेत तर मी थांबेन आणि मी विनंती करेन की सरांनी आता थोडस मार्गदर्शन करावं. अशा पद्धतीने अक्कांच्या ह्या चरित्राचा प्रवास आपण केलेला आहे. अक्कांनी जी उंची गाठलेली आहे आणि जे आमच्यावरती केलेलं उपकार आहेत त्या ऋणातच मी राहू इच्छिते. मला ह्या सगळ्या उपक्रमामध्ये मी अक्का बोलते म्हणून अनेक वेळा एकपात्री प्रयोग केल्यासारखं असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी संधी मिळाली. आणि ज्यांना अक्कांच्या बद्दल माहिती नव्हती त्यांच्यापर्यंत मला अक्कांची ही माहिती पोहोचवण्यामध्ये मला खूप आनंद वाटला. आणि असं त्या आनंदाप्रित्यर्थ मी अक्कांच्या ऋणातच राहू इच्छिते. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. झालेली सर्व सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते. आपण सर्वांनी जे सहकार्य दिलं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवादच म्हणायला हवेत. आणि अशी संधी मला पुन्हा पुन्हा मिळावी हे गुणगान करण्याची, अशी त्या श्रीकृष्णाकडे प्रार्थना करते. माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. आराधना समूह आज सकाळी आदरणीय डॉक्टर ऋताताई देशमुख बोलल्या मला, आणि पूजनीय अक्का स्वामींचं चरित्र आपण 5 दिवस श्रवण केलं. संत कसे असतात, किती सामान्यपणे वागतात, आणि त्यांची महती किंवा त्यांचं महत्व ते गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं. पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना मी ग्रंथराज दासबोधाचं जन्मस्थळ शिवथरघळ या ठिकाणी येण्यासाठी प्रेमाचं आमंत्रण देतो. आपण किमान एक दिवस मुक्कामी ठरवून तिथे यावं.
अशी आपली सगळ्यांना विनंती आहे. दासबोध सखोल अभ्यास हा समर्थ संप्रदायामध्ये ज्या काही परीक्षा घेणारी व्यासपीठं आहेत, पत्रद्वारा दासबोध अभ्यास आहे किंवा समर्थ विद्यापीठ आहे, पण या सगळ्यामध्ये दासबोध सखोल अभ्यास समर्थ संप्रदायाच्या या सगळ्या परिवारामध्ये अत्यंत उच्च स्थानी आहे. त्याची कारणं अशी आहेत की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं वागणारा हा समूह आहे. शिस्तीला खूप महत्व आहे. जसं समर्थांच्या जीवनात तसंच अक्कांनी सुद्धा शिस्त ही महत्वाचीच ठेवली. त्यानंतर समर्थ वाङ्मयाचा सखोल अभ्यास करणारा हा परिवार आहे. आणि तिसरा आयाम मी मोठ्या अभिमानाने सांगतो की अत्यंत दातृत्व संपन्न असा हा परिवार आहे. या परिवाराने आमच्याकडे आता जसं तुम्हाला समजलं की समीक्षकांची एक वेगळी टीम आहे, तसं आमच्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT क्षेत्रात काम करणारी एक टीम आहे. त्यांनी रामदास स्वामी साहित्य शोध ही वेबसाईट सुरू केली. सुरुवातीला समर्थांचं वाङ्मय या वेबसाईटवर घेतलं. आता 80-90% वाङ्मय हे या वेबसाईटवर आहे. त्यानंतर असं लक्षात आलं की अरे आपण फक्त समर्थच म्हणून नको. माऊलींची ज्ञानेश्वरी घेतली, तुकाराम महाराजांच्या गाथा घेतल्या, नाथांचं भागवत घेतलं, असं सगळं आपण त्यावर केलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक शब्द त्या ग्रंथामध्ये किती ठिकाणी आलाय हे जर पाहायचं असेल तर एका सेकंदामध्ये तुम्हाला त्या सगळ्या ओव्या येतात. कडसरी हा शब्द ज्ञानेश्वरीत किती वेळा आला, समर्थांच्या दासबोधात किती वेळा आला, एवढंच नव्हे तर समर्थांच्या वाङ्मयामध्ये वेगवेगळे जे प्रकार आहेत, सवाया, आरत्या, लोकसाहित्य रचना, मनोबोध, त्यानंतर आत्माराम, दासबोध, करुणाष्टक, अशा कुठल्या वाङ्मयाच्या प्रकारात एखादा शब्द आला हे शोधायचं असेल तर तुम्हाला एका मिनिटामध्ये त्या सगळ्या ओव्या तुमच्या स्क्रीनवर येतात. असं एक फार मोठं काम या परिवाराने केलेलं आहे. आणि आता आम्ही दर आठवड्याला वगैरे एक ब्लॉग बाहेर पडतो. आमच्याकडे ब्लॉग तयार करणारी एक टीम आहे. अशा वेगवेगळ्या टीम आहेत. समर्थांच्या वाङ्मयावर त्यांचं जे पद्य आहे त्याला चाली बसवणारी एक टीम आहे. दासबोध सखोल अभ्यास अशी वेबसाईट आहे आणि या वेबसाईटला सुद्धा खूप लोक भेटत असतात. सगळी माहिती आहे दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची. काल एका ताईंनी प्रश्न विचारला होता की अक्कांची माहिती युट्यूबवर आहे का, तर या दासबोध सखोल अभ्यास या वेबसाईटवर सगळी माहिती आहे. अक्कांच्या काल तुम्ही ऐकलं आनंद सरिता, आनंद विहार, तर या सगळ्या पुस्तकांची माहिती सुद्धा या वेबसाईटवर आहे. एक मोठा परिवार समर्थ संप्रदायामध्ये समर्थांची वाङ्मयीन पूजा करतो आहे आणि अत्यंत एक दिलानी, एकजुटीने, तन मन धन अर्पण करून ही सगळी मंडळी काम करतायत. आणि अशा कुटुंबाचा मी प्रमुख म्हणून मला मोठा गौरव वाटतो, अभिमान वाटतो. हे सगळं काम करत असताना साधारण माझ्या आयुष्यातली 27 वर्ष झाली की समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न करतोय. 4-5 ग्रंथांची लेखन क्रिया सुद्धा झाली. मला समर्थवती सुनील दादा चिंचोळकरांनी बोटाला धरून या मार्गावर आणलं आणि त्यांच्याच कृपेने आणि त्यांच्याच प्रेरणेने माझी आतापर्यंतची सगळी वाटचाल झालेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या या समूहाला मी धन्यवाद देतो की पूजनीय अक्कांचं चरित्र आमच्या रंजना पाटील यांनी तुमच्या समोर सांगितलं. ते तुम्ही अत्यंत भावपूर्ण अशा पद्धतीने श्रवण केलं, त्याबद्दल तुम्हाला सुद्धा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि पुनश्च एकदा शिवथरघळीमध्ये तुम्ही एकदा यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार दादा. जय श्रीराम. श्रीराम समर्थ. आम्ही नक्कीच सगळेजण आपल्या सांगण्यानुसार श्री समर्थांच्या दर्शनाला येऊ. आणि आपणही आम्हाला कबूल केलंय की आपण फेब्रुवारीमध्ये या समूहावर सेशन घ्याल. दादा, मी आपल्याला लिंक पाठवते. मागच्या वेळेला जवळजवळ 21 म्हणजे देशातील आणि विदेशातील अनेक मोठमोठ्या वक्त्यांनी या मालिकेत समर्थांच्या जे आम्ही भाषणं आयोजित केली होती, प्रवचनं आयोजित केली होती, त्याच्यात सहभाग घेतला होता. आणि एक दुसरी आनंदाची बातमी अशी की माझी ही 4थी पिढी आहे समर्थ भक्त. माझ्या पणजोबांनी हिस्लॉप कॉलेजमध्ये नोकरी, मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर होते ते, त्यांनी ती नोकरी सोडली आणि ते समर्थ भक्त म्हणून हनुमानगडावर तपस्येला होते. त्यांनी तपस्या केली. बऱ्याच काही गोष्टी. श्रीधर
केकावलीचे भाष्यकार होते ते. आणि बर. समर्थांनी त्यांना दर्शन दिलं होतं, त्यांना आणि मोठ्या आईंना. आणि वा. त्याच्यानंतर म्हणजे ते क्रांतिकारकांना कसे मदत करत होते. खूप मोठा इतिहास आहे. मी आपल्याला हवं तर ते पुस्तक जरूर पाठवेन. हो हो, छान. हा, तुमचा मोठा वारसा आहे, तुम्हाला दुरून माझा नमस्कार. दादा छान छान, ऐकून आनंद वाटला. सुरेख. दूर राहावं आणि आमच्याशी सगळ्यांशी संवाद साधावा. ज्या हो. भगिनी इथे सहभागी व्हायचंय, समर्थांनी ज्या ज्या सेवेत आपल्याला सहभाग घ्यायचाय, रोहिणी ताईंनी, पाटील ताईंनी तर ती लिंक त्या शेअर करतीलच. पण आपण आपलं नाव जरूर इथे नोंदवावं, म्हणजे ही नावं सगळी दादांपर्यंत पोचती केल्या जाईल. ही सेवा आपल्याकडून करून घेतल्या जाईल. दादा पुन्हा एकदा करते. आणि हो. उद्या वाचाल तर वाचाल हे एक सदर आहे. आपल्याच तिलाच एक भगिनी आहेत, राजेश्वरी ताई. त्या बर. संवाद साधणार आहेत. आणि परवापासून पुन्हा रंजनाताई येणार आहेत परमपूज्य आईंवर बोलायला. आई वा वा. कलावत. तर सुरेख. अगदी ओघवती वाणी, थांबूच नाही हो असं हो. सगळं होतं. आणि दादा खरंय. आनंदाने तर चार चार लागलेत हो आज. आपले असेच आशीर्वाद. मी आज पुण्यात आलो, एका वास्तूला जाऊन आलो, त्यामुळे सुरुवातीला नाही बोलता आलं, पण म्हणलं शेवटचे 10 मिनिट आपण 5-1 मिनिट तरी का होईना बोलूया. आता 4 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आहेत पुण्यामध्ये, असं आहे. जसं शक्य होईल तसं मी पार्टिसिपेट करीन या कार्यक्रमात. पुन्हा एकदा धन्यवाद. आम्ही आपल्या ऋणातच राहू इच्छितो. धन्यवाद आणि दादा. एक गोष्ट आहे, आत्ताच सांगावं असं वाटतं की शिवथरगळीमध्ये व्यवस्थापन सेवा अशी पण संधी आहे. तर एक महिनाभर आपण राहून तिथे पूजा किंवा तिथल्या व्यवस्थापन कार्यामध्ये सहभाग घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी पण आपण आदरणीय लाड सरांकडे संपर्क करू शकता. ज्यांना आवड आहे, त्या स्थानाचं महात्म्य आहे, तर अशी मंडळी तिथे जरूर जाऊ शकतात. आणि तुम्ही सरांशी जर संपर्क केलात तर एक महिनाभर शिवथर घळी सारख्या रम्य ठिकाणी समर्थांच्या सहवासात आपल्याला या सेवेचा आनंद घेता येईल. खरंय, आम्हाला गरजच आहे. हे एक फार आवश्यक आहे. आणि समर्थ वाट पाहतात आपली अगदी घळीमध्ये. अगदी अगदी खरंय. छान. जय श्रीराम. श्री श्रीराम समर्थ. इथेच आपली सगळ्यांची रजा घेतो आहोत. आपण सगळे आलात, खूप आनंद झाला. असंच उद्याही या. आणि पुढचे 5 दिवस पुन्हा रंजनाताईंना ऐकायचंय, त्याच्यामुळे आपण सगळे येणार आहात. निरोप घेते अत्यंत नम्रपणे. जय श्रीराम समर्थ. जय जय श्री रघुवीर समर्थ.